हॅलो, गुड मॉर्निंग. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहे दर्शनाला. सकाळी दर्शनाला जायचं होतं म्हणून मी जरा जास्तच लवकर रेडी होऊन बसली. आता दोघांचा वेट करते. सिया उठली आणि आज मी पहिलेच रेडी झाली होती म्हणून मग सियाला अंघोळ तिच्या पप्पांनी घातली आणि त्यानंतर मी तिला मस्तपैकी रेडी करून घेतलं. हॅलो, गुड मॉर्निंग. आज ब्लॉग गाडीतूनच चालू करते बिकॉज ऑफ 5 वाजता आम्ही उठलो आणि रेडी वगैरे झालो. आता वाजलेत 6:30 आणि आता आम्ही निघतोय तुळजापूरसाठी. सिया पण उठली आहे. सिया पण लवकरच उठली आणि मस्त फ्रेश झाली आणि क्यूट तिने चुटले घातले आहेत आणि ज्या इकडे ड्राईव्ह करताय. सो आता आम्ही तुळजापूर स्टार्ट करतोय. आता आम्ही जिथे थांबलो होतो तिथून 45 किलोमीटर्स दाखवतोय तुळजापूर. 1 तास तरी लागेल साधारणतः. अरे फ्लॅंक किस देती. अर्ली मॉर्निंग निघालो त्यामुळे हॉटेलला असणारा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट काही घेतलाच नाही आणि खूप मजा आली अशा रस्त्याने जायला. काही ट्रॅफिक नाही आणि जे पुण्यात राहतात ते चांगलंच समजू शकतात की पुण्यातली ट्रॅफिक. त्यामुळे मजा आली अशा रस्त्याने जायला आणि जय पण एन्जॉय करत होते ड्राईव्ह, रस्ता क्लिअर असल्यामुळे. पण आम्ही बघत होतो की आम्हाला कुठेतरी चहा तरी भेटेल किंवा स्नॅक्स वगैरे काहीतरी घेऊन जाऊयात, पण काहीच नाही भेटलं आम्हाला. पूर्ण तुळजापूरपर्यंत पोहोचोच तर आम्हाला काहीच नाही, ना चहा म्हणजे एक पण हॉटेल आम्हाला चालू भेटलं नाही. हाच एक ड्रॉबॅक आहे आय थिंक इकडे. म्हणजे यांच्याकडे हायवेला काही नाही आहे. जे पाहिजे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला सिटीतच जावं लागेल. रस्ता क्लिअर असल्यामुळे आम्ही खूप फास्ट आलो आणि जनरली 1 तास लागतो पण आम्ही हाफ ॲन आवरमध्येच आम्ही पोचलो. पार्किंगला गाडी लावण्याच्या पहिले त्यांनी 500 मीटर पहिलेच चलन कट केलं. पार्किंगला गाडी पार्क केली आणि त्यानंतर मी जरा ओटीचं सामान घेऊन घेतलं आणि मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो. वाटत तर नव्हतं की जास्त काही गर्दी असेल, लवकर नंबर लागेल, कारण ऐकलं होतं की ह्या मंदिरात खूप गर्दी असते आणि 2-2, 3-3 तास रांगेत थांबावं लागतं. त्यामुळे जरा भीती वाटत होती. म्हणजे आम्ही तर थांबू शकतो बट सिया असताना जरा भीती वाटते कारण एवढ्या गर्दीमध्ये ती नाही एवढा वेळ थांबू शकत. त्यामुळे मग आम्ही विचार करत होतो की इथे असं काही असेल की पास थ्रू काही दर्शन असेल तर तसं करून घेऊयात. जय या पहिले येऊन गेले या मंदिरात दर्शनाला, पण माझं फर्स्ट टाईमच होतं. आम्ही पास थ्रू चेक केलं पण तसं काही नव्हतं, त्यांच्याकडून पूजा करावी लागत होती. त्यानंतर आम्ही क्यूमध्ये आलो आणि एवढा मोठा क्यू बघून मी जय आणि सियाला बाहेर पाठवलं. ते गाडीत बसले मुखदर्शन करून आणि मग मी दर्शनाला गेली. 3 तास दर्शनाच्या रांगेत थांबून दर्शन केलं आणि त्यानंतर अक्कलकोटला निघालो आम्ही. सियाचा नाश्ता वगैरे करून तिला झोपवलं होतं आणि त्यानंतर अक्कलकोटला पोचल्यानंतर सिया उठली. बऱ्यापैकी तिचा मूड छान होता, खेळत होती कारण तिने पोटभर नाश्ता केलेला होता. त्यानंतर तिची चांगली झोप झाली. तिथे काही गर्दी नव्हती. आम्हाला असं वाटलं की ही रांग आहे दर्शनाची, बट आय वॉज रॉंग कारण मी पहिल्यांदाच येत होती, मला काय माहीत नव्हतं म्हणून मी त्या रांगेत उभी राहिली. पण नंतर समजलं की दर्शनाची रांग वेगळी आहे. दर्शनाला आलो आणि इथे पण बरीच गर्दी होती अँड फायनली खूप वेळेनंतर दर्शन झालं. छान दर्शन झालं. महाप्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो कोल्हापूरसाठी. दुसऱ्या दिवशी आम्हाला ज्योतिबा आणि महालक्ष्मी या दोघांचं दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे आज कोल्हापूरला स्टे करणार होतो. कोल्हापूरला पोचता माझी तब्येत काही जरा ठीक नव्हती, त्यामुळे मी असा प्रॉपर ब्लॉग काही शूट नाही केला आणि सकाळी उठून महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो. बट आम्ही लास्ट टाईम आलो होतो ना तर आम्हाला काही एवढी गर्दी नव्हती भेटली, पण यावेळेस खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला मुखदर्शनच घ्यावं लागलं. आणि सिया पण एवढा वेळ थांबली नसती मी जरी क्यूमध्ये गेली असती तरी. आणि लास्ट टाईम आमचं ज्योतिबा राहिलं होतं त्यामुळे मग आम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला गेलो. छान झालं दर्शन, काही गर्दी नव्हती इथे. आणि मग आम्ही कोल्हापूरवरून निघत होतो एक वेगळ्या डेस्टिनेशनला. हे डेस्टिनेशन तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये समजेल की आम्ही कुठे चाललो आहे. अगदी अनप्लॅन होतं कारण आमचं देवदर्शन लवकर झालं होतं, त्यामुळे मग आम्ही अचानक प्लॅन केला की कुठेतरी जायचं. सो आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.